शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंवाद यात्रा आज तुळजापुरामध्ये असणार आहे। तुळजाभवानीची पूजा आरती करून यात्रेची सुरुवात होणार आहे। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा पार पडणार आहे। धाराशिवमध्ये शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे मुक्कामी असलेल्या पुष्पक पार्क हॉटेल बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। यावेळी विरोधी पक्ष मराठा आंदोलनाबाबत भूमिका मांडण्यात कमी पडतात आणि त्यामुळे उघडपणे भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणि आमचं सरकार नाही, त्यामुळे मराठा आरक्षणावर मी कुठलंच आश्वासन देत नाही अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठा समाजाच्या वेदना मोठ्या आहेत, चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतून मार्ग निघतो असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आता सज्ज झाला। अमरावतीमध्ये आज काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे। बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, वडेट्टीवार यांच्यासह सगळे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मावळमधील भाजप प्रचार प्रमुख रवींद्र बेगडे यांचे भावी आमदार अशा आशयाचे पोस्टर प्रत्येक रिक्षावर लावण्यात आले आहेत आणि त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये भाजपने एक नवा चेहरा छुप्या पद्धतीने तयार ठेवल्याची चर्चा रंगतीये। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे। मंत्री गिरीश महाजनांकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे। नियोजनाबाबत महाजनांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली असा फेक नरेटिव्ह विरोधक सेट करत आहेत आणि लोकसभेला देखील विरोधकांनी हेच केलंय असा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी केलाय। मात्र विरोधकांच्या थापांना आता जनता बळी पडणार नाही आणि यावेळचा निर्णय हा वेगळा दिसेल असं देखील महाजनांनी म्हटलंय। वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय। पालघरमध्ये ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीला शिंदे गटानं मोठा धक्का दिलाय। नवापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजली बारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। लाडकी बहीण योजनेविषयी रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या। काळ्या फिती बांधून राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा त्यांनी केली आहे, तर राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून निषेध केला। लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवण्यासाठी राज्य शासनापुढे अनेक अडचणी येत आहेत। लाखो महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही आणि त्यामुळे पैसे पाठवण्यास अडचण येते। अडथळे दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आणि ही योजना अंतिम टप्प्यात आलेली असून याच आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात योजनेचा पहिला हप्ता येणार आहे। दरम्यान ही योजना सक्षमपणे राबवण्यासाठी राज्य शासनापुढे अनेक अडचणी येत आहेत। नवी दिल्लीमध्ये जीएसटी काउन्सिलच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, तर 9 सप्टेंबरला 54वी जीएसटी काउन्सिलची बैठक होणार आणि या बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं। खासदार सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये काँग्रेसतर्फे काहीतरी कर नवी मुंबई कर या लोकचळवळीचं दुसरं पर्व राबवण्यात येणार आणि या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न आक्रमकतेनं प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत। गोंदियामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची सभा असून या सभेला पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रम आणि राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत। त्या सभेमध्ये जिल्ह्यामधील विविध विकास कामांना मंजुरी देखील देण्यात येणार आहे। सोलापूर महापालिका आयुक्तांच्या वाहनावर ड्रेनेजचं पाणी फेकल्याप्रकरणी भीम आर्मीच्या 4 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि जमावबंदीच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। शरद पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधामध्ये पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख इस्मानं चिठ्ठीत केला आणि यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दुर्राणी यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे।
मुंबई उपनगरामधील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याबाबत आराखडा तयार केला जाण्याची सुद्धा शक्यता आणि त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांचं विघ्न दूर होणार का याकडे सुद्धा मुंबईकरांचं लक्ष लागलंय। कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ आजही राज्यामध्ये निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। मुंबईमधील सगळ्या निवासी डॉक्टर संपावर असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सगळी कामं बंद करण्यात आली आहेत। सायन रुग्णालयाबाहेर निदर्शनं केली जात आहेत। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ मिरजमध्ये डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले। निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पाऊस कोसळतो, त्यामुळे जुन्नरच्या पश्चिमेला असलेल्या आदिवासी भागातील करंजाळे भागातील धबधबे ओसंडून वाहतात आणि परिसरामध्ये दाट धुकं आल्यामुळे हिरवगार निसर्ग बहरलाय। मावळ तालुक्यामध्ये पावसानं 4 दिवसांपासून आता विश्रांती घेतली आहे, तर पवना धरणामध्ये सध्या 97.45% पाणीसाठा जमा झाला आणि पावसाच्या विश्रांतीमुळे धरणामधून नदीपात्रात होणारा विसर्ग हा बंद करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे। ग्रामीण भागामधील अनेक गावांमध्ये पावसाच्या सरी बरसतात। 40 गावामध्ये कंटेनर खाली आल्यामुळे 4.5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर चालकाला मारहाण केली आहे, तर ट्रकच्या काचा फोडून नागरिकांनी ट्रक सुद्धा जाळलाय। लोकलमध्ये रस्त्यावर मध्यरात्री स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर मुंबईमधील आझाद मैदान पोलिसांनी कारवाई केली असून तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सज्जड दम दिलाय। पोलिसांच्या धाकानंतर या तरुणांनी स्टंटबाजी करणार नाही अशी कबुली सुद्धा दिली आहे। शिरूर तालुक्यामधल्या करडे गावामधल्या एका कोंबड्याच्या खुराड्यालगत एक बिबट्या रात्रभर शिकारीसाठी पिंगा घालत होता आणि गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात वावर आढळल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। डॉल्फिन सफरसाठी प्रसिद्ध असलेल्या दापोलीमधील लाटघर तामस तीर्थ समुद्र किनाऱ्यावर चौथ्यांदा एक डॉल्फिन भरकटलेल्या अवस्थेत आला। दरम्यान स्थानिक तरुणांनी या डॉल्फिनला रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलं। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंगी रोषणाई करण्यात आली आणि संपूर्ण मंदिर आकर्षक तिरंगी रंगानं सजवण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नवी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकवला आणि यावेळी सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पुण्यामधल्या खडकवासला धरणाला तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पाटबंधारे विभागाकडून ही आकर्षक रोषणाई करण्यात आली, तर ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे तिरंगी रोषणाईनं आता उजळून निघालेत। पुढील 15 दिवस ही रोषणाई कायम ठेवली जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तिलारी धरणामधून वाहणाऱ्या पाण्याला तिरंग्याची झळाळी देण्यात आली आहे, तसंच लेझर किरणांचा वापर करून स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आणि भातसा धरण परिसरामध्ये रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। उत्तर पुणे जिल्ह्यामधील कुकडी प्रकल्पामधील सगळ्यात मोठं असलेल्या डिंबे धरणाच्या जलाशयावर स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे आकर्षक अशी ही विद्युत रोषणाई मन प्रसन्न करून टाकते। दिवा रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांनी दंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं आणि दिवा ते सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जाते। मात्र रेल्वेकडून दखल न घेतल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। फेरीबोट सेवेमुळे गणेश भक्तांचा प्रवास आता सुखकर होणार आहे, तर मांडवा मुंबईसह राजपुरी खाडीमधील फेरीबोटीचे प्रवास जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना फेरीबोटमधून प्रवास करता येणार आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रेक्षकावर लावण्यात येणाऱ्या लेझर लाईटवर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। कुणी लेझर बीम लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल ऑगस्ट अखेर कार्यान्वित होणार असून देशांतर्गत सेवा देणाऱ्या सगळ्या विमानाची उड्डाणं इथून होणार आहे। तसंच आंतरराष्ट्रीय विमानाची उड्डाणं सुद्धा नव्या टर्मिनलवरून होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे जुनं टर्मिनल हे आता 8 महिने बंद राहणार आहे।
पुण्याला यंदाच्या वर्षी 21.48 टीएमसी पाणी मिळणार आहे आणि पहिल्यांदाच वाढीव पाण्याची मागणी मान्य करण्यात आलेली असून यापूर्वी जिल्ह्याला 13 टीएमसी इतकं पाणी मिळायचं. पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यामधून तब्बल 9,73,000 अर्ज दाखल करण्यात आलेत आणि त्यापैकी 9,34,000 अर्जांना मंजुरी सुद्धा देण्यात आली आणि 39,000 अर्जांची अजूनही छाननी सुरू आहे. कोलकात्यामधील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर पुण्यामधल्या ससून रुग्णालयाचे बीजे वैद्यकीय महाविद्यालय अलर्ट मोडवर आले. महाविद्यालयामध्ये निवासी महिला डॉक्टरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा वाढवणार आहेत. पुण्यामध्ये अखेर झिका रुग्णांचा साखळी तुटली आणि गेल्या 3 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. शहरातील झिका विषाणूचा धोका कमी झाल्यानं पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडलाय. शाळांच्या वेळा बदलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी नवी मुंबईमधील शाळांमध्ये सोमवारपासून होणार होती. मात्र शिक्षक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे आता हा वेळ बदल कागदावरच राहिला आणि त्यामुळे आता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सोमवारी गोंधळाची स्थिती होती. नागपूरमधील इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या वाढलेली आहे. मात्र बेडची संख्या का वाढली नाही असा सवाल नागपूर खंडपीठानं केलाय. रुग्णालयामध्ये 870 खाटांची मागणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे करण्यात आली. मात्र 3 महिने उलटून सुद्धा निर्णय न घेतल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर आहे. मेयो रुग्णालयामध्ये एका बेडवर 2 रुग्णांचा उपचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि सध्या डेंग्यू आणि चिकनगुनियाचे देखील या ठिकाणी मोठी साथ सुरू आहे. खासगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मिरज तालुक्यामधल्या दुधगाव दरम्यान वारणा नदीपात्रामध्ये एका झाडाला लटकलेला मृतदेह आढळून आलाय. स्पेशल रेस्क्यू पथकानं 3.5 किलोमीटर चिखलात पायपीट करत नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढलाय. गणेशोत्सवाच्या काळामध्ये परशुराम घाटामध्ये वाहतूक कोंडीचं संकट कायम आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट अजूनही धोकादायक आहे आणि दरडींचा धोका कायम असून 3 ठिकाणी लेन बंद करण्यात आली आहे. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी पालिकेनं 5 वर्षांपूर्वी हॉकर्स प्लाझा तयार केलं. मात्र अजूनही या प्लाझामधील दुकानं बचत गटाच्या महिलांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते. पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यामधल्या पिंपळे जगताप गावामध्ये ग्रामस्थ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेत आणि त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषणाचं हत्यार उगारलंय. गावातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे आणि लवकरात लवकर प्रशासनानं रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी ग्रामस्थ करतायत. पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आणि यंदाच्या हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसासाठी प्रतिटन 3,200 रुपये जाहीर करण्यात आले. अमरावती जिल्ह्यामधील मेळघाटमधील हातरू गावामध्ये 58 नागरिकांना दूषित पाणी प्यायल्यामुळे अतिसाराची लागण झाली. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. 7 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना चोरणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. येवला तालुक्यामधील ग्रामीण भागांमध्ये तसंच शहरामधील बहुतांश रस्त्याची चाळण झाली आणि सगळ्याच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. सध्या लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आलेत आणि गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी भावात 650 रुपयांची सुधारणा देखील झाली आणि सध्या कांद्याला प्रति क्विंटल 3,390 ते 3,550 रुपये भाव मिळतोय. पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षकांची कमतरता भासते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि सध्या 2,600 शिक्षकांची कंत्राटी पद्धतीनं पदभरती केली जाते. मात्र त्यामध्ये इतर जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देऊ नये अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील अंतर्गत जलवाहिन्यांचं काम आता पूर्ण होईपर्यंत काँक्रिटीकरण करू नये किंवा परवानगी देऊ नये असे निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले. नागरिकांना होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यावर सुद्धा न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. नालासोपाऱ्यामधून एका नायजेरियन महिला आरोपीला तुळींज पोलिसांनी 2 कोटींच्या अंमली पदार्थासह अटक केली आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. मुलाची फी भरण्यासाठी एका आईनं चोरीचा मार्ग पत्करला आणि फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे राणी नावाच्या एका महिलेनं ट्रेनमध्ये सोनचाकळी चोरली आहे. तर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्यानं शोध घेत महिलेला जेरबंद केलंय.
बनावट भारतीय चलनी नोटा छपाई करणाऱ्या टोळीचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आणि या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून एकूण 1,34,700 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त देखील करण्यात आल्या. नालासोपाऱ्यामधील एका शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षकच विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकाला बेड्याही ठोकल्यात. मात्र शाळेनं बोलण्यास नकार दिल्यानं पालकांनी शाळा बंद करण्याची मागणी केली.